तुम्हाला जर हेअर ग्रो करायचे असतील, तुमचे खरंच ग्रो करायचे असतील विदाऊट एनी केमिकल्स, तर तुम्हाला एक लिंबू घ्यायला लागेल, एक कांदा आणि थोडीशी कोरफड ही तुम्ही जेलही वापरू शकता किंवा मग जी तुम्ही घरात अशी लावतात ती लावावी. मी तर सजेस्ट करेल की तुम्ही घरापाशी जी लावतात आपल्या कुंड्यांमध्ये असते किंवा आजूबाजूला लावलेली असते, तुम्ही आणून त्याचा यूज करू शकतात. तर तो यूज कसा करायचा आहे तुम्हाला आज सांगणार आहे आणि माझ्या केसांना पण ॲप्लाय करून दाखवणार आहे. तर पहिलं माझ्या केसांची लेंथ तुम्हाला मी दाखवते. कधी कधी काय होतं, जर हेअर मोठे असतील तर लोकांचा विश्वास बसत नाही की खरंच यांनी ही रेमेडी यूज करून आपले केस वाढवलेले आहेत का, होम रेमेडीचाच यूज केलेला आहे की काही दुसरं केमिकल प्रॉडक्ट यूज केलेले आहेत. तर तसं काही नाही आहे. तर मी तुम्हाला केसांची आधी लेंथ दाखवते की माझी केस पण मी 2 वर्षापूर्वी एवढेच केलेले होते, त्यानंतर मग आता एवढी केसांची लेंथ झालेली आहे माझी, तुम्ही बघू शकता. ओके, म्हणजे इथपर्यंत आहे, आपल्या हातापर्यंत दंडापर्यंत केस आहेत, तुम्ही बघू शकता. आणि आता ह्याच केसांवरती आपण हेअर केअर रुटीन जे आहे ते फॉलो करणार आहोत आणि नंतर मग लेंथ कशी कशी वाढते ते तुम्ही स्वतः बघशाल आणि स्वतःही तुम्ही ते यूज करू शकता. तर आता आपण ती रेमेडी तयार करणार आहोत जी आपल्याला केसांसाठी वापरायची आहे. तुम्ही पूर्ण आठवड्यातून 2-2 दिवसांचं रुटीन तुम्ही हेअर रुटीन ठेवलं तरी चालेल. म्हणजे ऑइलिंग करायचं आहे, ऑइलिंग पूर्ण रात्रभर किंवा 1 तास केस धुण्याच्या आधी 1 तास ऑइलिंग केलं तरी चालेल. त्यानंतर ऑइलिंग केल्यानंतर केस धुवायचे, धुतल्यानंतर सिरम पण यूज करायचं. सिरम कसं करायचं हे पण मी तुम्हाला सांगणार आहे, याच्यामध्ये हेअर पॅक पण सांगणार आहे आणि ऑइल पण. मी जनरली होममेड जे असतं ऑइल ते यूज करते. कोरफडीचं ऑइल असेल किंवा ओनियनचं, आपले जे घरचे लाल कांदे असतात त्यांचा ते किसून आणि ते तेलामध्ये उकळून पण त्यांचं आपण तेल बनवून ते ॲप्लाय करणार आहोत केसांना. तर आज मी काय करणार आहे हे तुमच्याशी शेअर करते आज. तर त्याच्यासाठी आपल्याला ही छोटी किसणी लागणार आहे, एक वाटी किंवा तुम्ही डिश पण घेऊ शकता आणि नंतर एक चाकू लागेल. ओके, तर ह्या चाकूने तुम्ही किंवा चाकूने याचं जेल काढू शकता किंवा डायरेक्टली हे विथ ग्रीन जो पीस आहे त्याच्यासह तुम्ही काय करू शकता, हे किसून घेऊ शकता. तर मी हे किसून घेते आणि याचं बघा जेल निघायला सुरुवात झालेली आहे लगेच. हे बघा, बऱ्याच लेडीजला होम रेमेडी करण्यासाठी खूप कंटाळा येतो. मग ते केमिकलचे प्रॉडक्ट ज्याने लवकर केसांना फरक पडतो असे केमिकल्स ते यूज करतात. तर जे केमिकल्स आपल्या हेअरच्या स्काल्पसाठी खूप हानिकारक असतात हे तुम्ही बघा. चांगल्या पद्धतीने याचं जेल निघतंय. तुम्ही किसून किंवा चमच्याने खडून पण देखील त्याचं जेल काढू शकता. आणि थोडंसं हे हिरवं कोरफडीचं जे आहे हे त्याच्यामध्ये गेलं तरी काही फरक पडत नाही. आपल्याला 1 तासानंतर हे धुवायचेच आहेत केस. मिनिमम तुम्ही जर ऑफिसमध्ये जात असाल किंवा नोकरी वगैरे असेल कोणाला काही, तर 1 तास तुम्ही हे आधी केसांना लावून केस धुवून मग तुम्हाला कुठे जायचं तिकडं तुम्ही जाऊ शकता. फक्त सध्या तरी हे रात्रीचं डोक्याला लावून नका ठेवू, कारण की बाहेर थोडीशी पावसामुळे थंड हवा किंवा थंडावा निर्माण झालेला असतो, त्याच्यामुळं सर्दी होण्याची पण चान्सेस हे जास्त असतात. ओके, हे झालंय कोरफडीचं. आता मी लिंबू त्याच्यामध्ये पिळते. पूर्ण 1 लिंबू घ्यायचं आहे. केसांच्या लेंथवरती डिपेंड आहे. आता माझे केस थोडेसे मोठे आहेत त्याच्यामुळं मी 1 लिंबू घेतले. तुमचे केस जर छोटे असतील तर तुम्ही अर्ध लिंबू घेतलं तरी चालेल. आणि लिंबाने काय होतं की केस गळणं हे कमी होतं. तुम्हाला एकाच वॉशमध्ये फरक वाटेल की आपली केस खरंच
गळायची कमी झालेली आहेत. आणि तिसरा इन्ग्रेडियंट आहे कांदा. तर बऱ्याचशा बायका ह्या कांद्याचं तेल विकत घेऊन लावतात, तर ते प्लीज कोणी विकत घेऊन लावू नये असं मला वाटतं. कारण की त्याच्यामध्ये स्टोरेजसाठी किंवा ते जास्त दिवस टिकावे म्हणून हार्मफुल केमिकल्स यूज केलेले असतात, की आपल्याला ते आधी फरक पडतो त्यांनी, पण नंतर जसं जसं आपण ते लावू तसं तसं केसांना हानिकारक असतात ते. आता हा कांदा पण मी याच्यात किसून घेते. कांद्याचं प्रमाण सुद्धा तुमचं जेवढं केसांचं हे असेल, म्हणजे जेवढे मोठे केस असतील तुमचे तेवढेच तुम्ही कांदे घेऊ शकता. आता कोणाचे माझ्यापेक्षा मोठे असतील पण त्यांना असं वाटते की अजून ग्रो करायला पाहिजे, तर त्यांनी एकाऐवजी 2 ओनियन्स यूज केले तरी चालतील. आणि शक्यतो कांद्याचा जर प्रयोग करायचा असेल तर दिवसाच करा, कारण की रात्रीच्या वेळी जर कांद्याचा वापर केला केसांसाठी आणि तुम्ही हेअर वॉश करून झोपले, तर तुम्ही उशी जी घेताय त्या उशीला सगळा त्या कांद्याचा वास लागू शकतो. चमच्याने हे एकदा हलवून घेऊया आपण. हे बघा, अशा पद्धतीने ही जेल पूर्ण तयार झालेला आहे. तर हे जेल याच्यातल्या बिया वाटल्यास ते तुम्ही काढून टाकू शकता किंवा डायरेक्टही हे मिक्सरमध्ये घातलं तरी करू शकता. पण जनरली आता माझ्याकडे तर समजा एकच भांडं आहे मिक्सरचं, जर मी हे त्याच्यामध्ये बारीक केलं तर आपण जो मसाला भाज्यांसाठी करणार आहोत त्या कोरफडीच्या आणि ती कडवटपणा त्याला येऊ शकतो. त्याच्यामुळं छोट्या होलची किसणी तुम्ही तिथं यूज करू शकता. की आता मी याच्यातल्या ह्या बिया काढून टाकल्या. आता ही मी अप्लाय करणार आहे. काही ना वाटतं की ऑइल जास्त लावल्यानंतरच, पचपचित तेल लावल्यानंतरच हेअर ग्रोथ होतात, तर नाही. तुम्ही तेल लावा, पण थोडंच लावा, स्काल्पला लावा. आणि जर फाटे फुटत असतील तर शेंड्यांना तेल लावलं तरी चालेल. पण ऑइलपेक्षा मसाजला जास्त व्हॅल्यू द्या, कारण की स्काल्पच्या ज्या व्हेन्स आहेत, ब्लड व्हेन्स, त्या मोकळ्या होणं जास्त गरजेचं आहे. त्याच्यातून हेअर ग्रोथ होण्यास जास्त मदत होते, ब्लड सर्क्युलेशन होण्यास मदत होते. त्याच्यामुळे हेअर ग्रोथचे चान्सेस हे जास्त असतात. तर झालंय, मी हे 1 तासभर असंच ठेवणार आहे आणि नंतर मग हेअर वॉश करणार आहे. माझे केस पण एवढे मोठे नव्हते. ज्यावेळेस मला PhD अवॉर्ड झाली त्यावेळेस माझे केस मी एवढेच केले होते. 2-2.5 वर्ष जागरण करून डोकं दुखायचं माझं. त्याच्यामुळे म्हटलं थोडासा चेंज करूया. ठीक आहे, आता हे 1 तास मी ठेवेल. आता वाजलेत 9:15, 9:10ला मी आता केस धुणार हे आणि पुन्हा तुमच्याशी शेअर करेल की कसं वाटतंय. ठीक आहे, थँक्यू. तर गाईज हे बघा, मी आत्ताच हेअर वॉश करून आलेले आहे. तुम्ही बघू शकता जे कोरफडीचे काही कण होते डोक्यामध्ये लावताना किंवा कांद्याचे काय असतील ते काहीच दिसत नाही. आणि जरी असले तरी ते नंतर केस सुकल्यानंतर हळूहळू निघून जातात. आणि तुम्ही बघू शकता केसांची शाईन थोडीफार दिसत असेल तुम्हाला, बघा. तर लगेच नाही फरक वाटणार तुम्हाला, फक्त केस गळण्यामध्ये तुम्हाला थोडासा फरक वाटेल. पण तुम्ही जर हे डेली यूज करत राहिलेत, म्हणजे आठवड्यातून
दोनदा का होईना, ज्यावेळेस तुम्ही ऑइलिंग करणार आहात केसांना त्याच्यानंतर किंवा त्याच्या आधी ऑइलिंग करायच्या आधी ज्यावेळेस तुम्ही हे लावाल आणि नंतर केस धुवून पुन्हा ऑइलिंग कराल त्यावेळेस तुम्हाला खरा फरक जाणवेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.